एका दगडापासून चालू झालेल्या ह्या गावच्या मंदिराची कहाणी ऐकून तुम्ही नक्की चकित व्हाल. रविवार आणि सुट्टी म्हणून मी अमोल अजित अक्षय तो अक्की वाटला. सुमारे 400 ते 500 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. त्यावेळी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमे भागात व्यापाऱ्यांची एक वेगळीच पद्धत होती. महाराष्ट्रातील लोक मंगसोईला आत्नी या भागात तांदूळ आणायला जात असत. त्यावेळी पैशापेक्षा वस्तू विनिमय बार्टर सिस्टीम जास्त चालत होता. इथली जुंधळ धान्य द्यायचं आणि तिकडून तांदूळ घेऊन यायचं अशी देवाणघेवाण वर्षानुवर्ष चालत होती. एकदा काही व्यापारी तांदूळ घेऊन परत निघाले होते. रात्री झाली म्हणून एका अनोळख्या ठिकाणी त्यांनी बैलगाडी थांबवली आणि वस्ती केली. गाडीच्या एका बाजूला तांदळाची पोती होती आणि दुसऱ्या बाजूला बैलगाडी समतोल राहावी म्हणून एका मोठ्या दगडाची भर ठेवला होता. नेहमीप्रमाणे रात्री काही ओझं कमी करून बैला एका बाजूला बांधून आणि सगळे झोपी गेले. सकाळी उठल्यावर परत प्रवासाला निघण्याची तयारी सुरू झाली. तांदळाची एक एक पोती गाडीत भरायला सुरुवात केली. शेवटी वेळ आली त्या दगडाची. पण कालपर्यंत सहज हलणारा तो दगड आज काही करता हलेना. एका माणसाने प्रयत्न केला नाही हल्ला. 2 जणांनी प्रयत्न केला तरी नाही हल्ला. 4-5 जणांनी मिळून जोर लावला तरी तो दगड जागच्या जागी काही करता हलेना. तेव्हा लोकांना जाणवलं की हा सामान्य दगड नाही. लोकांनी याला दैवी संकेत मानला आणि ज्या ठिकाणी हा चमत्कार घडला त्या ठिकाणी मल्लया प्रकट झाले असा विश्वास निर्माण झाला. त्याच ठिकाणी पुढे मल्लया मंदिराची स्थापना करण्यात आली. गावच्या नावाची गोष्ट पण तेवढीच रंजक आहे. त्यावेळी या मार्गावरून तांदळाची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणे चालत असे. कन्नडा भाषेत अक्की म्हणजे तांदूळ आणि वाट म्हणजे रस्ता किंवा मार्ग, म्हणून तांदळाचा मार्ग म्हणून या गावाला अक्की वाट असे नाव पडलं. मल्लया म्हणजे प्रतिपरमेश्वराचं रूप मानलं जातो. आजही गावातील अनेक कुटुंब मल्लया सेवेत स्वतःला समर्पित करतात. भक्तांच्या मते मल्लया नवसाला पावतो, संकटातून मार्ग दाखवतो आणि भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. कालांतराने हे मंदिर भव्य रूपात उभारलं गेलं. सुंदर शिल्पकला. विशेष म्हणजे इथे येणारे बहुतांश भक्त महाराष्ट्रातून येतात. सीमा भागातील हजारो भक्त रविवार किंवा दर अमावस्येला मल्लयाचं दर्शन घेण्यासाठी नक्की येतात. ज्या दगडाला लोकांनी सामान्य दगड समजलं त्याच दगडाने एका पवित्र स्थानाचा इतिहास घडवला. मल्लयाच्या नावानं चांगलं. बाकी तुम्ही कधी या मंदिराला आलाय का? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.